गुड आफ्टरनून एव्हरीवन. आजचं मार्केट तुम्हीच बघितलं असेल. 1000 पॉईंट गॅपअप झाला होता सेन्सेक्समध्ये. मी फक्त सेन्सेक्सच करतो. ऑप्शन बाईंगसाठी सेन्सेक्स हे परफेक्ट टूल आहे. तर सकाळी आय थिंक 10:30च्या दरम्यान मला एक ट्रेड भेटला होता. लॉजिक त्याचा POIवरती मला कॉल साईडला एक एंट्री बनवली होती. 77,200च्या कॉलमध्ये मी एंट्री घेतली होती. कॅन्डल पॅटर्नवरती फक्त मी वर्क होतो. तर एंट्री होती 261ला. भरपूर वेळ वरती पण गेला, पण खूप वेळ लावला त्याने ट्रेड घ्यायला. अराऊंड 1 तास 1.5 तास लागला असेल. एंट्री बघू शकता माझी 260ला होती. स्टॉप लॉस माझा 25 पॉईंटचा होता फक्त. त्याने ऑलमोस्ट 10:30 वाजल्यापासून 12:30 वाजेपर्यंत ट्रेड हा होल्डच होता. टार्गेट माझा 250 पॉईंटचं होतं. माझा रिस्क रिवॉर्ड रेशो खूप चांगला आहे. म्हणजे ऑलमोस्ट 1:5 1:6साठी मी होल्ड करतो. आजचा 1:9 होता रिस्क रिवॉर्ड रेशो. तर बघू शकता की पूर्ण मार्केट वरती गेलं आणि वरती गेल्यावरती एक डोजी झालं. तिथून मार्केट परत शार्प फॉल झाला तिथून. पण बऱ्याच जणांचे आज SL गेलेत. माझा फक्त 2च SL गेले आणि माझे फक्त दिवसाला 2च ट्रेड असतात. पहिल्यात प्रॉफिट झाला डे क्लोज, दुसऱ्यात SL गेला डे क्लोज. पहिला प्रॉफिट, दुसरा SL डे क्लोज. दोन्ही प्रॉफिट डे क्लोज. ओव्हर ट्रेडिंग आपण करत नाही. माझा 5 वर्षाचा अनुभव आहे याच्यामध्ये. तुम्ही म्हणाल माझं कॅपिटल किती आहे. माझं बँकमध्ये कॅपिटल जास्त आहे. ट्रेडमध्ये ब्रोकरला मी कमी ठेवतो, नाहीतर ओव्हर ट्रेडिंग होते. कॅपिटल जेवढं जास्त तेवढे रिस्क जास्त असते. त्यामुळे तेवढंच ठेवा जेवढं आपल्याला यूज करायचं आहे. मी ऑलमोस्ट 1 लाख रुपये ठेवतो. 5 लाख मी माझ्या बँक अकाउंटमध्ये ठेवलेले, जे मला हे संपले तर ते वापरता येतील. सगळेच ठेवले तर सगळेच जातील. आणि हा चार्ट बघू शकता तुम्ही. तर म्हणाल की तुम्ही मार्केट नंतरच का दाखवताय. मित्रांनो, कोणाच्याही मला लाईव्ह मार्केटमध्ये दाखवायला माझी सायकोलॉजी बिघडायची नाही किंवा तुमचे लॉसेस करायचे नाही. काल बघितलं असेल तुम्ही, एक यूट्यूबर आहे परवा, गोल्डमध्ये त्याने ट्रेड करत होता. बरेच जण त्याचा ट्रेड घेतले होते. मार्केटमध्ये अचानक स्पाइक केली. त्याने 18-20 लाख रुपये काहीतरी लॉस केला. त्याने दुसऱ्या दिवशी कव्हर पण केला. पण त्याच्यासोबत ज्यांनी एंट्री केली होती त्यांचे अकाउंट गेले आहेत, वाईपआउट झाले आहेत. तर त्यांचं काय. म्हणून कोणाच्याही लाईव्हमध्ये जाऊ नका. जे कंटेंट टाकतायत यूट्यूब, इंस्टाग्रामला, त्यांच्या कंटेंटमधून काहीतरी शिका आणि शिकून पुढं अभ्यास करून ट्रेडिंग करा. माझे ट्रेड दोन्ही पण बघू शकताय. हा शेवटचा ट्रेड होता माझा आजचा. बुलिश हरामी कॅन्डल पॅटर्नवरती टाकलेला. किती वाजता, आय थिंक 1-2 वाजण्याच्या दरम्यान झालेला. 77-100मध्ये एंट्री घेतली होती मी 244ला. त्याचा पण SL हिट झाला. तर ओव्हरऑल आजचा माझा स्टॉप लॉस आहे 1700चा SL. मधला जो आहे तो चुकीने हिट झाला होता, तो इग्नोर करा. सो आज बऱ्यापैकी जणांचे म्हणजे मार्केट प्रीमियमच वाढला नाही, SL गेले. सो ॲक्सेप्ट करा आणि नवीन उद्या ट्राय करा. मार्केट चेस करू नका. मार्केट आज आहे, उद्या आहे, परवाही आहे. ठीक आहे. बाय बाय, टेक केअर.